हॅलो किड्स, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग किड्स. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हॉवेल्स आणि कॉन्सनंट्स. बऱ्याचदा काय होतं, मुलांना व्हॉवेल्स म्हणजे काय आणि कॉन्सनंट्स म्हणजे काय यामधील फरक समजून येत नाही. तर मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने व्हॉवेल्स आणि कॉन्सनंट याबद्दलची माहिती सांगणार आहे. तर मुलांना आपण कशा पद्धतीने सोपे करून सांगू तर ते बघूया. सुरुवात आधी मुलांना ABCD अल्फाबेट्स आपण समजावून सांगू शकतो. मग अल्फाबेट्स कोणते कोणते आहेत बरं? तर अल्फाबेट्स आहे 26 म्हणजे 26. त्यांना सुरुवातीला आपण ABCD सांगायची. फर्स्ट लेटर A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. अशा प्रकारे आपण हे अल्फाबेट्स लिहून घेतलेले आहेत. तर त्यामधील व्हॉवेल्स कोणते आणि कॉन्सनंट्स कोणते हे आपण मुलांना कशा प्रकारे सांगू शकतो? तर बघा, सुरुवात आधी मुलांना व्हॉवेल्स आणि कॉन्सनंट मधून हे लेटर्स आयडेंटिफाय करून दिले जातात. लेटर A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. हे झाले आपले अल्फाबेट लेटर्स. यापुढे आपण काय करायचं आहे, तर मुलांना व्हॉवेल्स आणि कॉन्सनंट कशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कसं समजवलं जाऊ शकतं ते पाहणार आहोत. जसं हिंदीमध्ये आपण मात्रा लावूनच शब्द तयार करतो, तसंच इंग्लिशमध्येही आपल्याला हे व्हॉवेल्स तयार करून वर्ड्स तयार करता येतात. फॉर एक्झाम्पल AM, AM, AN, AN, AT, AT, UP, UP, IT, IT असे जर व्हॉवेल्स आपण मुलांना अगदी सोप्या पद्धतीने समजवले तर त्यांना सहजपणे 2 लेटर म्हणजे 2 लेटर वर्ड्स तयार करता येतात. तर मग बघू तर आपण व्हॉवेल्स कोणकोणते आहेत. एकूण व्हॉवेल किती आहेत? तर एकूण व्हॉवेल आहेत 5. तर आपण इथे आधी नोट डाऊन करून घेऊ. एकूण व्हॉवेल आहेत 5. व्हॉवेल्स आहेत 5. एकूण व्हॉवेल्स आपण इथे राईट केल्यानंतर मुलांना समजावून सांगू शकतो की एकूण व्हॉवेल किती आहेत बरं? 5. व्हॉवेल्स कोणते कोणते आहेत बरं? तर व्हॉवेल्स आहेत व्हॉवेल्स आहे A, E, I, O आणि U. हे एकूण किती व्हॉवेल झाले बरं? 5 व्हॉवेल झाले. A, E, I, O, U. पण बऱ्याच वेळेस काय होतं, मुलं यामध्ये खूप गोंधळ करतात की नेमके व्हॉवेल्स कोणते आणि कॉन्सनंट्स कोणते. तर त्यांना आपण कशा पद्धतीने सांगायचे आहे की जेणेकरून त्यांना व्हॉवेल्स आणि कॉन्सनंट यामधला डिफरन्स समजेल. तर पाहू तर मग आपण व्हॉवेल्स कोणते कोणते आहे. A, E, I, O, U. पण जर आपण विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली करून दाखवलं किंवा त्यांना काहीतरी ऍक्टिव्हिटी म्हणून दिलं तर त्यांच्या लवकर लक्षात येतं की व्हॉवेल्स कोणते कोणते आहेत आणि त्यांच्या मेंदूमध्ये ते फिक्स्ड होतं. तर चला तर मग आपण त्यांना एक ऍक्टिव्हिटी देऊया. विद्यार्थ्यांना आपण सांगूया, आपले जे मुलं असतील त्यांना
की व्हॉवेल्स आहेत ते AEIOU आहेत आणि तेच आपल्याला ह्या अल्फाबेट्समध्ये शोधायचे आहे आणि सर्कल करायचे आहे. तर ते मुलं खूप इंटरेस्टिंगली एन्जॉय पण करतील आणि त्यांचा व्हॉवेल्स आणि कॉन्सनंट यामधील फरक पण समजून जाईल. चला तर मग आपण त्यांना सुरुवातीला सांगूया व्हॉवेल्स, त्यांना आपण सर्कल करू. मग त्यानंतर आपण पाहणार आहोत कॉन्सनंट कोणते कोणते आहेत ते. सुरुवातीला आपण त्यांना ए, मग ए आहे दिसतो आहे का बरं, तर मग त्यांना सांगायचं की एला सर्कल करायचं. हा झाला ए व्हॉवेल. नेक्स्ट व्हॉवेल कोणता आहे, नेक्स्ट व्हॉवेल आहे ई. मग ई यामध्ये दिसतो आहे का बरं, हो ई यामध्ये दिसतो आहे, तर मग आपण सर्कल करायला सांगायचं ई. ओके, नंतर आपण बघायचं आहे व्हॉवेल कोणता आहे, आय. मग आय आपल्याला ABCD मध्ये दिसतो आहे का, हो. मग त्यांना सांगायचं की चला बरं आपण आयला सर्कल करूया. आय फॉर काय असतं, आईस्क्रीम. मुलांना तर आईस्क्रीम खूप आवडतं, त्याच्यामुळे मुलं मग जास्त इंटरेस्ट देऊन करतात. नेक्स्ट व्हॉवेल कोणता आहे, व्हॉवेल आहे ओ. मग ओ फॉर ऑरेंज असं म्हणून जरी लक्षात ठेवलं तरी पण मुलं छानपणे करतात. ओ. नेक्स्ट व्हॉवेल आहे यू. मग त्यांना आता सांगायचं की चला आता रेनी सीझन आलेला आहे, तर आपण काय यूज करतो रेनी सीझन मध्ये, तर यू फॉर अम्ब्रेला. मग त्यांना जर अशा पद्धतीने आपण सांगितलं की चला अम्ब्रेला आहे, मग अम्ब्रेला कशापासून बनतो, तर यू लेटर पासून अम्ब्रेला बनतो की नाही. त्यांना सांगायचं चला मग यू लेटरला सर्कल करा. अशा पद्धतीने आपण त्यांना जर सांगितलं तर ते एकदम आनंदाने करतात, हो की नाही. मग आता परत त्यांना सांगायचं की चला बरं व्हॉवेल सांगा बरं यामध्ये, मग ते एकदम उत्साहाने सांगतात. ए हा व्हॉवेल आहे, ई व्हॉवेल आहे, आय व्हॉवेल आहे, ओ व्हॉवेल आहे आणि यू व्हॉवेल आहे. त्याप्रमाणे ते व्हॉवेल्स हे छानपणे लक्षात ठेवतील. हे तर झाले व्हॉवेल्स. व्हॉवेल्स कशासाठी यूज होतात बरं, व्हॉवेल्स 2 लेटर साठी यूज होतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंच आहे, AM, AM, AN, AN असे 2 लेटर्स 3 लेटर्स यापासून आपण वर्ड्स तयार करू शकतो, हो की नाही. चला तर मग आपण आता बघूया कॉन्सनंट. कॉन्सनंट कोणते कोणते आहेत बरं, तर अल्फाबेट्स B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y आणि Z हे आहेत कॉन्सनंट. कॉन्सनंट किती आहेत बरं, तर कॉन्सनंट आहे 21 आणि व्हॉवेल्स किती आहेत बरं, 5. 21 आणि 5 मिळून किती होतात बरं अल्फाबेट्स, 26 अल्फाबेट्स होतात. ज्याप्रमाणे आपल्याला आपण मुलांना व्हॉवेल्स सर्कल करून दाखवले, त्याचप्रमाणे त्यांना कॉन्सनंट म्हणजे काय तर त्यांना अंडरलाईन करून आपण त्यांना सांगू शकतो. तर बघा इथे दिलेले आहे मी, B ला अंडरलाईन, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y आणि Z. या पद्धतीने त्यांना जर आपण ऍक्टिव्हिटी करून दाखवली तर मुलांच्या सहजपणे लक्षात येईल. तर हे असे पद्धतीने आपण त्यांना सांगू शकतो की व्हॉवेल्स आणि कॉन्सनंट यामधला डिफरन्स कसा आहे बरं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.